दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रस्ताव आणि चिन्हावरून चर्चा घडत असताना नेत्यांमध्ये मात्र विसंवाद आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून युतीसाठी स्थानिक पातळीवर प्रस्ताव आल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिली आहे, तर दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चाही झाल्या नाहीत आणि तसा प्रस्तावही नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते असतात, उत्सुक असतात, त्यांची काही मतं असतात, त्याच्यामुळे काही टी व्हीवर बोलतात, काही आमच्या कुणाशी बोलत असतात। पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत काही चर्चा ना आम्ही त्यांच्याशी केली ना त्यांनीही आमच्याशी केली आहे। दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीची आमची चर्चा चाललेली आहे, हा पहिला मुद्दा। आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीमधून चर्चा होत असताना अजित पवारांच्या बरोबर आमच्या स्थानिक पातळीवरच्या असलेल्या लोकांची महाविकास आघाडी म्हणून अजित पवारांनी यावं अशा प्रकारची पण मागणी आहे। त्याच्यावर प्रमोरचा प्रस्ताव कसा येतो आणि मग महाविकास आघाडी आणि अजितदादा गट असा एकत्र येऊन निवडणुकाला जाणार का, त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी करून लढणार का, हा विषय हा उद्यापर्यंत आमचा निकाला। हा प्रस्ताव नेमका कोणी दिलेला आहे की दादांसोबत एकत्र जाण्याबाबत? हा प्रस्ताव आम्ही पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे खालच्या अधिकार आम्ही खाली स्थानिक पातळीवर दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।